नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव। कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल। चला तर मग सुरुवात करूया। पहिली बाजार समिती आहे सावनेर। आवक आली 2400 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6900 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 6950 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6925 रुपये प्रति क्विंटल। यापुढील बाजार समिती किनवट। आवक आली 46 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6700 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 6900 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6825 रुपये प्रति क्विंटल। यापुढील बाजार समिती भद्रावती। आवक आली 802 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7220 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 7521 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7371 रुपये प्रति क्विंटल। यापुढील बाजार समिती समुद्रपूर। आवक आली आहे 520 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 7000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6800 रुपये प्रति क्विंटल। यापुढील बाजार समिती अकोट। जात आहे H4 मध्यम स्टेपल। आवक आली 1300 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6950 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर मिळाला 7445 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6980 रुपये प्रति क्विंटल। यापुढील बाजार समिती आहे पारशिवनी। जात आहे H4 मध्यम स्टेपल। आवक आली 289 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6850 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 6950 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6900 रुपये प्रति क्विंटल। यापुढील बाजार समिती अकोला। जात आहे लोकल। आवक आली 779 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7321 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 7471 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7396 रुपये प्रति क्विंटल। यापुढील बाजार समिती काटोल। जात आहे लोकल। आवक आली 422 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले 6800 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 7025 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 7000 रुपये प्रति क्विंटल। शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका। शेवटी तुम्ही कुठल्या बाजार समितीमधून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या सुद्धा बाजार समितीचे भाव सांगू। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।